आठवड्याभराच्या ताणतणाव आणि कामाच्या थकव्यानंतर प्रत्येक माणसाला विरंगुळा अथवा मनोरंजनाची गरज असते। ऑफिसमधील कामामुळे अगदी पाय मोकळे करायलाही घराबाहेर पडता येत नाही। अशा वेळी हा तणाव कमी करण्यासाठी मित्रमंडळीसोबत पिकनिकच्या निमित्ताने एक छोटा ब्रेक घेणं नेहमीच फायदेशीर ठरते, कारण त्यामुळे आपण भविष्यात अधिक जोमाने काम करण्यासाठी तयार होतो। तर या व्हिडिओद्वारे तुम्ही तुमच्या मित्रमंडळीसोबत फेरफटका मारून आपला ताणतणाव आणि थकवा दूर करू शकता। चला तर जाणून घेऊया अशाच काही ठिकाणांबद्दल। कळसूबाई कळसूबाई हे ठिकाण ट्रेकिंगसाठी खूप लोकप्रिय आहे। हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, त्यामुळे येथे ट्रेकर्सची सतत गर्दी असते। सांदन व्हॅली आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये सांदन व्हॅली दुसऱ्या क्रमांकावर आहे। अहमदनगर जिल्ह्यातील भंडारादारा धरणाजवळ ही व्हॅली आहे। येथील निसर्ग ट्रेकर्सला आकर्षित करते। हरिश्चंद्रगड 4668 फूट उंचीवर असलेल्या हरिश्चंद्र गडावर जाण्यासाठी उभी चढाई आहे, त्यामुळे येथे ट्रेकिंगला जाताना सोबत पाणी घेऊन जाणे आवश्यक असते। हा राज्यातील सर्वात रोमांचक आणि आव्हानात्मक ट्रेकपैकी एक आहे। देवकुंड धबधबा देवकुंड धबधबा हा रायगड जिल्ह्यातील धबधबा आहे। हा धबधबा 2000 फूट उंचीवर आहे। येथे जाण्यासाठी 5 ते 6 किलोमीटर चालावे लागते। या प्रवासात थरारक असा अनुभव येतो। अंधारबन ट्रॅक हे ठिकाण पुण्यातील मुळशी तालुक्यात आहे। हा ट्रॅक सह्याद्रीच्या घनदाट जंगलात जातो। येथील सौंदर्य खूप मनमोहक आहे। राजगड महाराष्ट्रातील नयनरम्य ट्रेक आहे। पश्चिम घाटातील हा किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचा एक केंद्रबिंदूच आहे। भीमाशंकर निसर्गप्रेमींसाठी भीमाशंकर ट्रेक उत्तम पर्याय आहे। येथे तुम्हाला स्ट्रीम क्रॉसिंग आणि रॉक क्लाइम्बिंगचा आनंद घेता येतो। वासोटा किल्ला साताऱ्यातील बामणोली जवळ हा डोंगरी किल्ला आहे। या किल्ल्यावर जाणारा मार्ग घनदाट जंगलातून जातो, त्यामुळे येथील निसर्ग ट्रेकर्सला आकर्षित करतो। तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या मित्रमंडळीसोबत नक्की भेट द्या।